नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्णय या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 18 वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक दुसरा आहे। निर्णय या पाठाच्या या आधील भागामध्ये आपण लेखकांचा परिचय जाणून घेतला आणि पाठाला सुरुवात केली होती। त्यामध्ये आपण पाहिलं की न्यू एज रोबो कंपनी हॉटेल व्यवसायासाठी रोबो तयार करतात। त्या कंपनीचा प्रतिनिधी हॉटेल हेरिटेजच्या मालकांना रोबो वेटरची माहिती देत होते। रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा कुशलतेने काम करतात, त्यासाठी अन्य कोणताही खर्च येत नाही, माणसांप्रमाणे त्यांचा त्रास होत नाही, हे सर्व तो प्रतिनिधी हॉटेल मालकांना समजावून सांगत होता। हॉटेलचा मालक वेटरच्या समस्यांनी त्रासलेले होतेच, ते 4 रोबो वेटरची खरेदी करतात आणि त्यामुळे त्यांना फायदा होतो हे आपण आतापर्यंत पाहिलेलं होतं। आता पुढे ह्या यंत्रमानव रोबोद्वारे हॉटेलला कितपत फायदा झालेला आहे आणि हॉटेल मालकांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे हे आपण आता प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून जाणून घेऊया। चला आता आपण पाठाला सुरुवात करूया। हॉटेल मालकांनी 4 रोबो विकत घेतले आणि त्यामुळे हॉटेलमधील स्वच्छता, टापटीप, विनम्र आणि तत्पर सेवा यांचा परिणाम 2-3 महिन्यातच जाणवू लागलेला होता। दिवसेंदिवस हॉटेलची कमाई सुद्धा वाढलेली होती। दर 2 महिन्यांनी कंपनीचे इंजिनियर येऊन रोबोची सर्व्हिस करून जायचे आणि प्रत्येकी रोबोची सर्व्हिसिंगचे चार्जेस 2,500 रुपये होते। आता पुढे पाठामध्ये सांगितलेलं आहे की दुसरं वर्ष सुरू झालं, कंपनीने आम्हाला सांगितलं यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला 2.5 ऐवजी 5,000 रुपये पडतील। सर्व्हिसिंगची दुप्पट फी आम्हाला परवडण्यासारखी नव्हती। इंजिनियर सर्व्हिसिंगच्या वेळी जे काम करतो ते आपण करू शकतो आणि रोबोचे मेकॅनिक आता आपल्या शहरात आहेत, त्यामुळे किरकोळ दुरुस्तीला अडचण येणार नाही असा विचार करून आम्ही कंपनीची सर्व्हिस घेणं बंद केलं। आता कंपनीची सर्व्हिस चांगली होती। 1 लाखाला याप्रमाणे 4 रोबो त्यांनी 4 लाखाला आणलेले होते आणि प्रत्येक रोबोची दर 2 महिन्यांनी सर्व्हिसिंग करावी लागत। वर्षभर छानपैकी रोबोंनी पण काम केलं होतं आणि दिवसेंदिवस हॉटेलची सुद्धा प्रगती झालेली होती। परंतु वर्षभरानंतर कंपनीच्या सर्व्हिसचे भाव वाढले। 2.5 ऐवजी आता 5,000 रुपये पडतील असे कंपनीने हॉटेल मालकांना सांगितले। आता हॉटेल मालकांना ही सर्व्हिसिंग दुप्पट असल्या कारणाने परवडण्यासारखी नव्हती आणि 4 रोबोची जर सर्व्हिसिंग करायची तर प्रत्येकी 5,000 प्रमाणे त्यांना 20,000 रुपये खर्च येणार होता। त्यामुळे हॉटेल मालकांनी विचार केला की सर्व्हिसिंगच्या वेळेस रामभाऊ तिथे प्रत्यक्ष इंजिनियर बरोबर उभा राहून सर्व्हिसिंग कशी करत होते हे पाहिलेलं होतं, त्यामुळे इंजिनियर सर्व्हिसिंगच्या वेळी जे करतो ते आपण करू शकतो असं रामभाऊला वाटत होते आणि रोबोचे मेकॅनिक आता त्यांच्या शहरामध्ये सुद्धा मिळतील, त्यामुळे जर किरकोळ काही दुरुस्ती वगैरे झाली तर ती किरकोळ दुरुस्ती करत असताना काही अडचण येणार नाही असा रामभाऊने विचार केला। म्हणून असा विचार करून आम्ही कंपनीची सर्व्हिस घेणं बंद केलं। एवढंच नाही तर सर्व रोबो वेटरचं एक सर्व्हिसिंग मी स्वतः केलं। विशेष म्हणजे सर्व वेटरचं काम महिनाभर सुरळीत चालू होतं, त्यामुळे आपण 20,000 रुपये वाचवले याचा मला आनंद वाटत होता। पण हा आनंद काही जास्त काळ टिकला नाही। आता इथे हॉटेल मालकाला 20,000 रुपये वाचवले याचा आनंद वाटत होता। का आनंद वाटत होता? कारण की दर 2 महिन्यांनी सर्व्हिसिंग केली जायची रोबोची आणि त्याच्या मागे 20,000 रुपये खर्च होता, पण त्यांनी कंपनीची सर्व्हिसिंग घ्यायचं बंद केल्यामुळे आणि थोडंफार त्यांनी इंजिनिअरिंगची सर्व्हिसिंग पाहिल्या असल्या कारणाने थोडेफार दुरुस्तीची अडचण जर आली तर स्वतः ते रामभाऊ तिथे ते सर्व्हिसिंग करून घेत आणि त्यामुळे सर्व रोबो वेटरचं सर्व्हिसिंग स्वतः त्यांनी केल्यानंतर 1 महिनाभर काम छानपैकी सुरळीतपणे चाललं आणि त्यावेळेस कोणत्याही प्रकारची समस्या न आल्या कारणाने हॉटेल मालक रामभाऊला असं वाटतं की मी 20,000 रुपये वाचवलेले आहेत आणि त्याचा आनंद त्यांना झालेला होता। पण हा आनंद काही जास्त काळ टिकला नाही। त्या दिवशी दुपारी 1ची वेळ होती। लंच सेक्शनमधून गोंधळ ऐकू येऊ लागला। सोमाला काउंटरवर बसवून
मी लंच सेक्शनमध्ये गेलो. आता बघा इथे रामभाऊ त्यांचा अनुभव सांगत आहे की एक दिवस काय झालं, दुपारी लंच सेक्शनमधून मोठमोठ्याने गोंधळ झाल्याचा आवाज येऊ लागला. म्हणून ते सोमनाथला काउंटरवरती बसून स्वतः जातीने लक्ष देण्यासाठी की काय समस्या झालेली आहे म्हणून पाहण्यासाठी जातात. शामूकडे बोट दाखवून दोघं तिघं तावातावाने म्हणाले, काय मालक, हे कासव कुठून आणलं? तो किती सावकाश काम करतो बघा. त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच टोपी घातलेला एक जण राजूकडे बोट दाखवून म्हणाला, 15 मिनिटा अगोदर बेनर माजलेल्या वाळूगत धुंदळत होतं. मला जेवणाचं ताट दिलं आणि त्याच्या अंगातलं अवसान गळालं बघा. त्याचं बोलणं संपलं की कोपऱ्यातील टेबलला बसलेली बाई तिच्या मांडीवरील बाळाकडे बोट करून म्हणाले. आता बघा इथे लंच सेक्शनमध्ये दुपारच्या वेळेस अचानक गोंधळ झालेला होता. वेटरकडनं जे काम अपेक्षित होतं ते काम वेळेवरती पूर्ण होत नव्हतं. त्यामुळे दुपारी आलेले जे कोणी ग्राहक होते ते चिडले होते आणि राजू नावाचा जो यंत्रमानव रोबोट होता त्याच्याकडे बोटला दाखवून त्या रोबोची सर्व्हिस चांगली नसल्याकारणाने त्याची तक्रार हॉटेल मालकाकडे केली जात होती. त्यापैकी एक ग्राहक म्हणतो की 15 मिनिटा अगोदर इकडे तिकडे तो चांगला नाचत होता. वेटर राजू यंत्रमानव जो वेटर होता राजू, तो चांगला हुंदडत होता आणि पण जेवणाचं ताट दिल्यानंतर त्याचं जसं काही अंगातली ताकदच गेली. अगदी हळुवारपणे तो काम करू लागत होता. म्हणजेच काय झालं असेल, इथे त्याची बॅटरी जी चार्जिंग होती ती चार्जिंग कदाचित उतरली असेल म्हणून त्याच्या ज्या काही क्रिया होत्या त्या हळूहळू व्हायला लागल्या. आपलं पण होतं की नाही, मोबाईलची चार्जिंग वगैरे उतरली तर आपला किंवा खूप त्याच्यावरती लोड वगैरे आला तर काय होतं, मोबाईल स्लो होऊन जातो. लॅपटॉप, कॉम्प्युटर हे सुद्धा तर यंत्रेच आहेत की नाही. मग अति लोड आल्यामुळे किंवा चार्जिंग संपल्यामुळे त्या कामामध्ये अडथळा येतो. तसंच मग त्या मानव सदृश्य जे काही यंत्र होते त्यांच्या बाबतीत असंच समस्या झालेली असेल. त्यांचं एका ग्राहकाचं बोलणं संपत न संपत दुसरा ग्राहक त्या राजू रोबोबद्दल तक्रार करत होता. त्याचं बोलणं संपलं की कोपऱ्यातील टेबलावर बसलेली बाई तिच्या मांडीवरील बाळाकडे बोट करून म्हणाली, माझ्या तान्ह्या पोराला भूक लागली म्हणून मला त्याला 1 कप दूध आणायला सांगितलं होतं. 1 घंटा उलटून गेला तरी अजून दूध आणतोय. पोरगं झोपले म्हणून बरं, नाहीतर एवढ्या वेळात माझं पोरगं 3 वेळा रांगत जाऊन दूध पिऊन ढेकं देत बाहेर आलं असतं. आता इथे ग्राहकांनी तक्रार केलेली होती यंत्रमानवाबद्दल, त्या रोबोबद्दल. त्याच्यापैकी एक ग्राहकाने तक्रार केलेली होती की 1 तास झाला त्या लहान बाळासाठी दूध आणायला सांगितलं, पण 1 तास झाला तरी पण अजून काही दूध आलेलं नाही. म्हणजे एवढा तो हळू काम करत आहे. आता त्याच्यासाठी ती दाखला देत म्हणते की माझ्या ह्या छोट्याशा बाळाने एवढ्या 3 वेळा फेऱ्या मारून दूध पिऊन आला असता 1 तासामध्ये आणि ते दूध पिऊन मस्तपैकी ढेकं देऊन तो बाहेर आला असता, पण अजून काय तो रोबो आलेला नाहीये. परिस्थितीचं गांभीर्य पाहून मी मनोजला लंच सेक्शन सांभाळण्याचं सांगितलं आणि शामूला घेऊन किचनमध्ये गेलो. त्याची बॅटरी क्षीण झाली असावी किंवा चार्जिंग कमी झाल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या असाव्यात असं मला वाटलं. म्हणून त्याच्या पोटावरील एनर्जी अशी अक्षरे असलेले बटन 4-5 वेळा दाबले. काय आश्चर्य, शामू पूर्वीसारखा काम करू लागला आणि हे पाहून माझा आनंद गगनात मावेना. लंच सेक्शनमधून शामू मनोज सोबत ठेवून मी काउंटरला येऊन बसलो. तर बघा आता ग्राहकांनी ज्या काही समस्या सांगितल्या होत्या त्याच्यावरनं हॉटेल मालकांनी अंदाज लावला असेल की कदाचित त्या यंत्रमानव रोबोची बॅटरी कमी झालेली असेल किंवा मग रात्री चार्जिंग कमी झाल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या असेल किंवा हळूहळू होत असाव्यात. म्हणून त्याने काय केलं, त्या हॉटेलचं लंच सेक्शन मनोजला सांभाळायला सांगून स्वतः त्या रोबोला घेऊन जातात, किचनमध्ये घेऊन जातात आणि त्यांनी ते त्याचं सगळे यंत्र चेक करतात की बॅटरी कमी झालेली आहे का, लो झालेली आहे का, क्षीण झालेली आहे का, चार्जिंग कमी झालेली आहे का. आणि त्यानंतर मग त्यांनी एनर्जी ह्या पोटावरील बटनांवरती जे एनर्जी नावाच्या अक्षरावरती त्याने 4-5 वेळा ते बटन दाबलं आणि त्यावेळेस ते म्हणतात की आश्चर्य असं की त्या एनर्जी बटन दाबल्यानंतर शामू पूर्वीसारखा काम करू लागला. आणि हे पूर्वीसारखं काम करून पाहताना
यंत्रमानव रोबोला पूर्वीसारखं काम करताना पाहताना त्या हॉटेल मालकाला अत्यंत आनंद झाला. त्याचा आनंद गगनात मावत नव्हता की खूपच फार आनंद होणे, अत्यंतिक आनंद होणे, तसा काही प्रकार त्याच्याबरोबर झालेला होता. आणि लंच सेक्शनमध्ये शामूला मनोज समोर ठेवून ते हॉटेल मालक पुन्हा काउंटरवर येऊन बसले. शामूला दुरुस्त केल्याचा आनंद माझा फार काळ टिकला नाही. मनोज घाबरलेल्या आवाजात मला सांगत आला, मालक लवकर चला तिकडं, सगळ्यांनी गोंधळ घातलाय. मी जाऊन पाहिलं तर शामू भराभर ताटं उचलतो आहे आणि पुन्हा मांडतो आहे. या अनपेक्षित अनाकालनीय प्रकरणामुळे गिराईक एकमेकांकडे तर कधी शामूकडे अचंबित नजरेने पाहत आहेत असे दिसले. मग आता लेखकाला त्याने ती एनर्जी बटन दाबल्यामुळे थोड्या प्रमाणामध्ये तो रोबो व्यवस्थित काम करू लागला होता आणि हे पाहून त्यांना आनंद झाला होता. पण लेखक पुढे सांगत आहेत की त्या हॉटेल मालकाचा आनंद काय फार काळ टिकला नाही. त्यांना वाटत होतं की शामूला दुरुस्त केलेला आहे आणि हा आनंदामध्ये ते वावरत होते, पण तो आनंद काय जास्त वेळ टिकला नाही. मनोज घाबरलेल्या आवाजामध्ये त्यांना सांगत आला की मालक लवकर तिकडे चला, सगळ्यांनी गोंधळ घातले आणि त्या हॉटेल मालकाला ते घेऊन जातात. तर ते काय पाहतात की तो मानव सदृश्य यंत्रमानव रोबो, शामू नावाचा रोबो भराभर ताट उचलायचा आणि पुन्हा मांडायचा, ताट उचलायचा आणि पुन्हा मांडायचा. तर ही एकच कृती तो करत होता, पुढची कृती तो करतच नव्हता. आणि ह्या अनाकलनीय आणि अनपेक्षित प्रकारामुळे गिराईक कधी एकमेकांकडे पाहायचे तर कधी शामूकडे अचंबित आश्चर्य नजरेने पाहत होते. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी कंपनीत फोन लावून सर्व्हिस इंजिनियरला ताबडतोब बोलवून घेतलं. तर बघा, आता इथे लेखक सांगत आहेत की हॉटेलची सर्व्हिस जितकी चांगली असेल तितकी ग्राहक चांगले येणार, आणि जर हॉटेलची सर्व्हिस चांगली नसेल तर त्याचा परिणाम ग्राहकांच्या संख्येवरती होणार, आणि जेवढे कमी ग्राहक येणार तेवढा हॉटेलचं जे काय आहे फायदा वगैरे तो होणार नाही. म्हणून मग प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन हॉटेल मालक रामभाऊ यांनी दुसऱ्या दिवशी कंपनीत फोन केला आणि सर्व्हिसिंग इंजिनिअरिंगला ताबडतोब बोलवून घेतलं. त्याने आमचे वेटर एका दिवसात दुरुस्त केले. आमच्यावर ओढवलेले विचित्र प्रसंग सांगून सोमाने रोबो वेटरची क्वालिटी चांगली नसल्याने इंजिनिअरिंगला सुनावले की आता बघा, कधी कधी असंच होतं की एखादी वस्तू बिघाड झाली तर त्याची क्वालिटी चांगली नाही, म्हणून मग त्या कंपनीला किंवा कंपनी एजंटला आपण दोष देत राहतो. तर तसेच तक्रार सोमनाथने त्या सर्व्हिस करणाऱ्या इंजिनिअरिंगला सांगितलं की आज तुमच्या कंपनीने जे काही रोबो आम्हाला पाठवले त्याची क्वालिटी चांगली नसल्यामुळे असे विचित्र प्रसंग वारंवार आमच्या हॉटेलमध्ये होत आहेत. मग जेव्हा इंजिनिअरिंगला हॉटेल मालकांनी सोमनाथने ही गोष्ट सुनावली तेव्हा तो इंजिनिअरिंग म्हणाला की आमची सर्व्हिस होती तोपर्यंत सर्व वेटरने विना तक्रार तुमची सर्व कामे 15-15 तास अखंडपणे केलेली आहेत. एका वर्षानंतर केवळ पैशांचा विचार करून तुम्ही आमची सर्व्हिस बंद केली आणि त्यानंतर फजितीचे प्रसंग घडले आहेत. आता इथे तो इंजिनिअरिंग सांगत आहे की जोपर्यंत तुम्ही दर 2 महिन्यांनी सर्व्हिस करत होतात त्या रोबोची, तोपर्यंत त्या वेटरने बिना तक्रार सगळे कामे जवळजवळ 15-15 तास अखंडपणे न थांबता न थकता त्यांनी केलेले आहेत. पण वर्षानंतर सर्व्हिस चार्जिंगचे पैसे, तो इंजिनियर त्यांना सांगतो की एका वर्षानंतर केवळ सर्व्हिस चार्जिंगचे पैसे वाढल्यामुळे तुम्ही आमच्याकडनं सर्व्हिस घ्यायची बंद केली आणि त्यामुळेच असे फजितीचे प्रसंग तुमच्यावरती ओढवलेले आहेत. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्यामुळे तुमचे रोबो वेटर निकामी झाले आहेत. आता तो इंजिनिअरिंग सांगत आहे की तुम्ही वर्षभर प्रमाणापेक्षा जास्त त्या रोबोंचा वापर केलेला आहे, त्यामुळे आता हे वेटर निकामी झालेले आहेत, यंत्र निकामी झालेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला आता सर्व्हिसिंग केल्यामुळे हे 1 महिनाभर हे वेटर चालतील, पण नंतर मात्र तुम्हाला नवे वेटर घ्यावे लागतील आणि नवी वेटरची क्वालिटी यापेक्षा सुद्धा उत्तम आहे. रिमोट कंट्रोल सिस्टीममुळे तुम्ही लांबून वेटरवर कंट्रोल ठेवू शकता. आमची सर्व्हिस असेपर्यंत तुम्हाला काडीचाही त्रास होणार नाही याची खात्री मी देतो. तर आता इथे बघा, त्या इंजिनिअरिंगनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही यंत्रमानवांची सर्व्हिस करून घेत होता तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्या आलेल्या नाहीयेत, पण जास्त एका वर्षामध्ये तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त वापर केल्यामुळे आता हे वेटर निकामी झालेले आहेत
आणि सर्व्हिसिंग केल्यामुळे ते जवळजवळ 1 महिनाभर ते चांगलं काम करतील, पण नंतर तुम्हाला नवीन वेटर घ्यावे लागतील. आणि ते सांगतात की नवीन वेटरची क्वालिटी ह्या वेटरच्या क्वालिटीपेक्षा चांगल्या पटीची आहे, उत्तम पटीची आहे. आणि अजून त्याच्यामध्ये सुविधा म्हणजे तुम्ही रिमोट कंट्रोल सिस्टम त्याच्यामध्ये वापरू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या काउंटरवर बसून रिमोट कंट्रोलने त्या वेटरवरती कंट्रोल ठेवू शकता. आणि ते पुन्हा खात्री देतात की जोपर्यंत आमची सर्व्हिस असेल तोपर्यंत तुम्हाला काडीचाही त्रास होणार नाही, याची ते खात्री एजंट देतो. आणि पुन्हा तो मालकाला सांगतो की तुमचा निर्णय लवकरात लवकर आम्हाला कळवा, कारण रोबो वेटरची मागणी दिवसेंदिवस खूप वाढलेली आहे. आणि असं सांगून तो तिथून निघून जातो. पाठाच्या या भागामध्ये आपण अभ्यासलं की हॉटेल मालकांनी आणलेल्या रोबोचा उपयोग त्यांना होत होता. वर्षभर त्यांना त्याचा फायदाही चांगल्या प्रतीने झालेला होता. पण आता ती यंत्रच होती, रोबो होती, म्हणजे ते वेटर सारखी कामं करत होती, पण मुळात ती यंत्रच होती. आणि यंत्रामध्ये कधी ना कधी बिघाड होते, याचा अनुभव इथे हॉटेल मालकांना येतो. आणि त्यामुळे आता इंजिनिअरिंगला बोलवल्यानंतर त्यांना कळतं की आता ह्या अधिक प्रमाणापेक्षा त्याचा जास्त वापर झाल्यामुळे आता हे यंत्रमानव म्हणजे रोबो निकामी झालेले आहेत. त्यांना आता नवीन रोबो घ्यावे लागतील. आता ह्यावरती ते काय करत आहेत, नवीन रोबो घेतात की नाही घेतात, किंवा मानव सदृश्य रोबो वापरण्याच्या ऐवजी खरोखर मानवरूपीच वेटर ते ठेवणार आहेत, याचा सगळ्यांचा अभ्यास आपण करणार आहोत. ते पाठाच्या पुढील भागामध्ये सविस्तर रीतीने आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत. धन्यवाद.